प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत। नुकताच सर्वोच्च न्यायालयामध्ये ईव्हीएमच्या संदर्भामध्ये निकाल जाहीर करण्यात आलेला आहे। हा निकाल एकच सांगतो की ज्यामध्ये निकाल नाही। ईव्हीएमच्या संदर्भात ज्याही याचिका दाखल केलेल्या होत्या की ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्यात, त्या संदर्भातल्या याचिका ईव्हीएम मधील व्हीव्हीपॅटची 100% मोजणी जर तुम्ही बॅलेट पेपरवर निवडणूक घेत नसाल तर 100% व्हीव्हीपॅटची मोजणी करा, अशा प्रकारच्या दोन प्रकारच्या याचिका सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलेल्या होत्या। आणि या याचिकांमध्ये या काही सामान्य लोकांच्याच नव्हत्या, तर अनेक चळवळी, सामाजिक चळवळी, त्यांचे नेते, अनेक आंदोलनं आणि त्याचप्रमाणे सुप्रीम कोर्टामध्ये, सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रॅक्टिस करणारे मोस्ट सिनियर वकील, या सगळ्यांच्या या याचिका होत्या। या याचिकेत म्हणजे नुकतंच जे दिल्लीमध्ये आंदोलन झालं होतं, त्या आंदोलनामध्ये सर्वोच्च न्यायालयाचे जे वकील आहेत, जी वकील मंडळी आहेत, त्यांनी जी याचिका दाखल केली होती त्यामध्ये त्यांनी ईव्हीएम हे हॅक केलं जाऊ शकतं, ईव्हीएम हे मॅनिप्युलेट केलं जाऊ शकतं, ईव्हीएम हे चिपवर आधारित असल्यानं त्यामध्ये अनेक फेरबदल करता येऊ शकतात, अशा प्रकारचे आरोप करून ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यात यावा अशी त्यांची मागणी होती। आणि या मागणीमध्ये त्यांनी युक्तिवाद करताना हे देखील म्हटलं होतं की ईव्हीएमच्या विषयी संशय आहे किंवा ईव्हीएम मध्ये गडबडी करता येते, याहीपेक्षा आमचा मुद्दा हा महत्वाचा आहे की भारतीय संविधान जो मतदानाचा अधिकार मतदाराला देते, तो अधिकार म्हणजे त्या मतदाराने आपलं मत नेमकं कुणाला दिलं आहे हे त्याला माहीत असणं, त्यावर त्याचा विश्वास असणं हे खूप गरजेचं आहे। परंतु ईव्हीएमच्या माध्यमातून आमचं मत कुणाला जातं हे त्या मतदाराला ठामपणे माहीत नाही, त्याला त्याचा आत्मविश्वास नाही। त्यामुळे ईव्हीएम मध्ये हॅक होत असेल की नाही, त्याच्यामध्ये काही बदल करता येतात की नाही, याऐवजी मतदाराचा जो मूलभूत अधिकार आहे, जो संविधान त्याला देतं, तो शाबूत राहावा, त्याला विश्वास असावा आणि निवडणूक यंत्रणेवर त्याचा विश्वास असावा, यासाठी ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर या निवडणुका करण्यात यावा, ही वकील संघटनांची याचिका आणि त्या माध्यमातून मागणी केली होती। पण यापूर्वी देशातल्या म्हणजे जी बामसेफ सारखी चळवळ आहे त्याच्यामध्ये वामन मेश्राम असतील, विजय मानकर असतील, या दोन्ही नेत्यांनी म्हणजे सुरुवातीपासूनच ईव्हीएमच्या संदर्भात त्यांनी याचिका दाखल केलेल्या होत्या आणि ईव्हीएम संदर्भात त्यांनी सुरुवातीपासूनच संशय व्यक्त केलेला होता। आणि गेल्या काही दिवसांपासून स्वतः वामन मेश्राम यांचं म्हणणं असं होतं की ईव्हीएम आम्ही जो मुद्दा गेल्या 10 वर्षापासून लावून धरलेला आहे, तो मुद्दा आता सर्व पक्ष स्वीकार करत आहेत आणि तो राष्ट्रीय अजेंड्यावर आलेला आहे, त्यामुळे हा प्रश्न सुटेल अशी त्यांनी अपेक्षाही व्यक्त केली होती आपल्या वक्तव्यामध्ये। परंतु जर तुम्ही बॅलेट पेपर आणत नसाल तर ईव्हीएमच्या माध्यमातून जे व्हीव्हीपॅट असतं त्याची तुम्ही 100% मोजणी करा। पण या संदर्भात न्यायालयाने गेल्या 5 वर्षामध्ये कोणताही निर्णय दिलेला नाही। गेली 5 वर्ष म्हणजे साधारणतः 2014 पासून हा लढा वामन मेश्राम आणि विजय मानकर हे देताच आहेत आणि आता तर हा लढा राष्ट्रीय अजेंडा झालेला आहे। आणि अशा वेळी ईव्हीएमच्या संदर्भात निर्णय होईल आणि काँग्रेसचे नेते, माजी राष्ट्रीय अध्यक्ष आणि आजच्या इंडिया आघाडीचे स्टार कॅम्पेनर आणि काँग्रेसचे स्टार कॅम्पेनर राहुल गांधी यांनी मुंबईतल्या शिवाजी पार्क मधल्या इंडिया आघाडीच्या जाहीर सभेमध्ये ही गोष्ट म्हटली होती की राजा की जान ईव्हीएम में है। म्हणजे ईव्हीएमच्या माध्यमातून निवडणुका जिंकल्या जात आहेत हे त्यांनी म्हटलं होतं। परंतु प्रत्यक्षात काँग्रेसचा जेव्हा जाहीरनामा आला, मॅनिफेस्टो आला, त्या मॅनिफेस्टोमध्ये काँग्रेसने मात्र आपली भूमिका थोडीशी बदलली, किंबहुना ती पलटली असं म्हणणं जास्त योग्य राहील, की त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की ईव्हीएमच्या मतदानाविषयी आम्हाला काही म्हणणं नाही, परंतु व्हीव्हीपॅट मात्र 100% मोजण्यात यावी, असा त्यांचा मुद्दा होता। आज सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती दीपांकर दत्ता
या दोन्ही न्यायमूर्तींनी दोन स्वतंत्र निर्णय देत, परंतु त्या दोन्ही स्वतंत्र निर्णयांची भाषा मात्र एकच आणि संदेश मात्र एकच की ईव्हीएमच्या संदर्भामधल्या सर्व याचिका म्हणजे ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या हा जो मुद्दा आणि या संदर्भातल्या ज्या याचिका होत्या त्या सर्व याचिका आणि ईव्हीएम जरी चालू ठेवलं परंतु त्यातील जी चिठ्ठी येते ती व्हीव्हीपॅट याची 100% मोजणी व्हावी या संदर्भातल्या ही सर्व याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या आहेत. आणि यासाठी सर्वोच्च न्यायालय जे कारण देत आहे की निवडणूक आयोगाला आम्ही या संदर्भात जी विचारणा केली आहे त्याबद्दल निवडणूक आयोगाने त्यांचं समाधान केलेलं आहे. आता प्रश्न असा आहे की सध्या गेल्या काही वर्षामध्ये निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था राहिलेली नाही असं एक जनमानसामध्ये प्रतिबिंब आहे, प्रतिमा उमटलेली आहे. कारण गेल्या काही वर्षापासून निवडणूक आयोगाने जे निर्णय दिलेले आहेत ते निर्णय आपल्या अधिकारांचं अतिक्रमण करणारं किंबहुना संविधानाच्या तत्वांशी विसंगत असणारे निर्णय त्यांनी दिलेले आहेत असा आक्षेप अनेक राजकीय पक्षांनी आणि त्यात भारतीय नागरिकांनी नोंदवलेला आहे. मग ज्या निवडणूक आयोगाच्या कार्यप्रणालीवरच आज भारतीय लोकांचा विश्वास हा काहीसा तुटलेला आहे, काहीसा खंडित झालेला आहे, कमी झालेला आहे, अशा निवडणूक आयोगाच्या संदर्भातले सगळे मुद्दे मान्य करून सर्वोच्च न्यायालय जो निर्णय देते आहे त्या निर्णयातून लोकशाही सुरक्षित राहील का हा खरा आजचा प्रश्न निर्माण झाला आहे. आणि या प्रश्नामधून एक गोष्ट आपल्याला प्रकर्षानं जाणवते की जे निवडणूक आयोग आज कोणत्याही राजकीय पक्षांची भूमिका ऐकायला तयार नाही, म्हणजे ज्याला सभागृहातील संसदीय पक्ष आणि राजकीय पक्ष यांची विभागणी करून संसदीय पक्षाकडे झुकतं माप देता आहे, जो निवडणूक आयोग विरोधी पक्षाच्या नेत्याला आपल्या शब्दमर्यादा सांभाळण्यासाठी सूचना देतो, जो निवडणूक आयोग सत्ताधारी पक्षांच्या संदर्भात झुकतं माप देतो, धर्माच्या नावावर विद्वेष आणि ध्रुवीकरण करण्यासाठी तो सत्ताधाऱ्या पक्षांच्या वक्तव्याकडे दुर्लक्ष करतो, असा निवडणूक आयोग निवडणुका झाल्यानंतर पराभूत झालेल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाच्या उमेदवारांनी जर तक्रार केली तर आम्ही त्या संदर्भातल्या सर्व व्हीव्हीपॅट मोजू, ही जी भूमिका घेतलेली आहे यामध्ये सर्वात महत्वाचं निवडणूक आयोग एखाद्या दुसऱ्या क्रमांकाच्या किंवा तिसऱ्या क्रमांकाच्या उमेदवाराने या संदर्भात जर आपली मागणी केली, याचिका दाखल केली, तसा अर्ज दिला तर निवडणूक आयोग तो मान्य करणार आहे का हा खरा प्रश्न आहे. आणि म्हणून निवडणूक आयोगाच्या आता सुरतच्या संदर्भामध्ये जो प्रश्न निर्माण झाला, सुरतमध्ये काँग्रेसच्या मुख्य उमेदवाराचा आणि त्या उमेदवाराच्या डमी उमेदवारा अशा दोघांचाही अर्ज बाद होतो. परंतु याच्यामध्ये एक थिअरी येते की हे दोन्ही उमेदवार विरोध म्हणजे सत्ताधाऱ्यांशी मॅच झालेले होते, त्यामुळे ती फिक्सिंग होती असा त्यातून एक ध्वनी अर्थ बाहेर आला. परंतु आता दुसरा मुद्दा उभा राहिला की निवडणूक आयोगाच्या त्या ईव्हीएम वर जे उमेदवार आहेत त्यातल्या भौतिक स्वरूपात असणाऱ्या उमेदवारांनी ज्यांनी अर्ज भरले होते त्यांनी माघार घेतली, परंतु नोटा नकाराचा अधिकार म्हणजे नोटासारखा जो उमेदवार आहे तो त्याच्यातून बाद झालेला नाही. आणि मग ही याचिका आता सर्वोच्च न्यायालयासमोर आलेली आहे. त्यामुळे नोटाचं काय करायचं, म्हणजे निवडणूक आयोगाने हा विचार केला की नाही की ज्या ईव्हीएम वर आपण उमेदवार दिलेला आहे तो उमेदवार नोटा म्हणून आपण दिलेला आहे आणि तो बाद झालेला नाही, त्याचा अर्ज माघारी नाही, त्याचा अर्ज फिलिंगही नाही, परंतु तो ईव्हीएम वर मौजूद आहे, अशा वेळी कोणताही उमेदवार बिनविरोध निघू शकतो का हा मुद्दा
आता सर्वोच्च न्यायालयासमोर विचाराधीन येईल. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या या ज्या भूमिका आहेत, या भूमिकांच्या संदर्भात म्हणजे खास करून महाराष्ट्रामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये जी फूट पाडली गेली, जे विभाजन झालं आणि त्यावर निवडणूक आयोगानं जो निर्णय दिला, तेव्हापासून निवडणूक आयोगावरच्या विश्वासाला सामान्य माणसाच्या मनामध्ये निश्चितपणे तडा गेलेला आहे. भारतीय लोकशाहीतला अंतिम सत्ताधारी किंवा लोकशाहीतला कोणत्याही लोकशाहीतला अंतिम सत्ताधारी ही जनता असते, लोक असतात. त्यामुळे लोकांची मागणी, लोकांचा दृष्टिकोन, लोकांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट ही गांभीर्यानं विचारात घ्यावी लागते. सरकार घेत नसेल तर ती संवैधानिक संस्थांना घ्यावी लागेल आणि संवैधानिक संस्था एकमेकांचे हितसंबंध जर राखायला लागले तर लोकशाहीतला हा अंतिम सत्ताधारी आपला मतदानाचा अधिकार बजावूनही आपला योग्य प्रतिनिधी जर निवडू शकत नसेल तर ती लोकशाही जिवंत राहील का, हा आजच्या आपल्या समोरचा खरा प्रश्न आहे. आणि या प्रश्नावर आपल्याला काय वाटतं, आमचा हा व्हिडिओ पहा, तुमची प्रतिक्रिया द्या, आवडला तर शेअर करा आणि आमचं चॅनलही सबस्क्राईब करा. धन्यवाद.